Dear friends, good morning. Today we are going to discuss our special paper Advance Insurance paper second, unit number 1, fire insurance. In this segment, we are going to focus only some important points as the learning objectives. As far as learning objectives is concerned, we are going to discuss in this unit under the segment 1 is Introduction to Fire Insurance, meaning of fire insurance, nature of fire insurance, and fundamental principles of fire insurance. Dear friends, विमा पेपर क्रमांक 2 अंतर्गत या युनिटमध्ये आपण अग्निविम्याचा विचार करत आहोत. अग्निविमा हा आज आपल्याला सर्वत्र लोकप्रिय विमा प्रकार असल्याचं पाहावयास मिळतं. अग्निविम्यामुळेच देशातील उद्योजक, व्यावसायिक आणि व्यापारी यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक संरक्षण मिळतं. किंबहुना देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये अग्निविम्याचं महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. मित्रहो, आज आपल्या देशामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सर्वसाधारण विमा महामंडळाबरोबरच खाजगी क्षेत्रातीलही अनेक कंपन्या फायर इन्शुरन्सचा व्यवसाय करत आहेत. परिणामी देशातील औद्योगिक क्षेत्र आणि व्यावसायिक क्षेत्र, व्यापारी क्षेत्र आर्थिकदृष्ट्या अधिक संरक्षित होत आहे असं पाहायला मिळतं. अग्निविमा म्हणजे ज्या भौतिक मालमत्तेचं आगीमध्ये नुकसान होतं ती भरपाई करून देण्याची प्रक्रिया यामध्ये अभिप्रेत असते. अग्निविम्याच्या बाबतीत जर प्रगतीचा म्हणून विचार केला तर अग्निविमा हा मुख्यत्वे औद्योगिक क्रांतीनंतर विकसित झाल्याचं पाहावयास मिळतं. त्याचं कारण असं की औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि वितरणासाठी यंत्रसामग्री, कच्चा माल आणि सर्वच बाबतीत व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायला लागले आणि अशा गुंतवणुकीला आगीमुळं जर धोका पोहोचला तर त्याचं संरक्षण व्हावं किंबहुना त्याची भरपाई मिळावी असं एक चांगलं माध्यम म्हणून अग्निविमा विकसित झाल्याचं पाहावयास मिळतं. अग्निविम्याच्या बाबतीमध्ये 1900 सर्वसाधारण विमा कायदा 1938 मध्ये अतिशय चांगल्या अशा प्रकारची व्याख्या किंवा सर्वसमावेशक व्याख्या केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रहो, 1938च्या विमा कायद्यानुसार अग्निविमा म्हणजे इतर कोणत्याही विमा प्रकाराअंतर्गत अग्निविमा काढलेला असेल तर तो सोडून ज्यामध्ये आगीद्वारे किंवा आगीच्या परिणामामुळे किंवा प्रथेप्रमाणे अग्निविम्यात समाविष्ट असलेल्या
धोक्यापासून झालेले नुकसान भरून देण्याचा करार म्हणजे अग्निविमा असं मानलं जातं. याचं जर विश्लेषण केलं आपण तर अग्निविम्याचं स्वरूप कशा प्रकारचं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये मुख्यत्वे अग्निविमा हा समान धोक्याचं संयुक्तपणे संरक्षण करणारी प्रक्रिया यामध्ये अभिप्रेत असते. या विमा प्रकारामध्ये ज्यांच्या मालमत्तेला आगीपासून संभाव्य धोका असतो असे लोक एकत्र येतात आणि या धोक्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी मालमत्तेचं एक जी रक्कम आहे किंवा मालमत्तेचे जे मूल्य आहे त्या आधारे विमा हप्ता निश्चित करून तो विमा हप्ता देतात आणि अशा वर्गणीद्वारे समूहातील ज्या व्यक्तीचं प्रत्यक्ष आगीमुळे नुकसान होतं त्याची भरपाई देणे हे यामध्ये शक्य होत असतं. मित्रहो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला यामध्ये सांगता येतो की हा म्हणजे नुकसान भरपाईचा करार आहे. या विमा प्रकारात आगीमुळे झालेल्या प्रत्यक्ष नुकसान जे आहे त्याचीच भरपाई दिली जाते. म्हणून नुकसान भरपाईचा करार म्हणून या विमाकडे पाहिलं जातं. ज्या मालमत्तेचा अग्निविमा उतरवलेला आहे तिचा विमा त्या मुदतीमध्ये जर आगीमुळं किंवा विमापत्रात संरक्षण दिलेल्या इतर धोक्यापासून प्रत्यक्ष नुकसान झालं तर त्याची भरपाई या अंतर्गत दिली जात असते. मित्रहो, याचं स्वरूप पाहत असताना दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला घेता येतो तो म्हणजे अग्निविमा हा केवळ भौतिक मालमत्तेचाच उतरविता येतो. म्हणजे ज्याचं आपल्याला पैशामध्ये मूल्य करता येतं अशा मालमत्तेचा विमा आपण उतरवू शकतो. यामध्ये मुख्यत्वे इमारत, यंत्रसामग्री, फर्निचर, मालसाठा, घरगुती वस्तू, कच्चा किंवा पक्क्या मालाचा साठा, उपकरणं आणि साधनं ही जी मालमत्ता आहे अशा मालमत्तेची जर नुकसान झालं तर त्याची भरपाई करण्याची प्रक्रिया यामध्ये अभिप्रेत आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येतो की आगीमुळं होणाऱ्या अनुषंगिक नुकसानीची सुद्धा भरपाई अग्निविम्याअंतर्गत घेता येते. अनुषंगिक हानी म्हणजे काय? मित्रहो, अनेक वेळेला विमापत्राद्वारे भौतिक मालमत्तेचं नुकसान झाल्यास भरून दिलं जातं, परंतु ती भौतिक मालमत्ता ज्या व्यवसायाची आहे त्या व्यवसायाची समजा यंत्रसामग्री नष्ट झाली असेल किंवा इतर कारणामुळे जर उत्पादन प्रक्रियाच बंद झाली तर त्याचा नफा थांबतो. आणि व्यवसायाच्या बाबतीमध्ये जर विचार केला एखाद्या व्यापाऱ्याचं त्याचा संपूर्ण इमारतीला आग लागल्यामुळे ती इमारत नष्ट झालेली आहे, परंतु ती इमारत पुन्हा जैसे थे करेपर्यंत त्याचा नफा बुडतो. अशा वेळेला त्याची भरपाई मिळवण्याची प्रक्रिया या अनुषंगिक नुकसान भरपाईमध्ये आवश्यकपणे केली जाते आणि तो जो प्रकार आहे तो इथं महत्त्वाचा मानला जातो. यानंतर महत्त्वाचा विषय याच्यामध्ये आपल्याला सांगता येतो की आयुर्विमा हा भारतीय करार कायद्यातील तरतुदीनुसार करावा लागतो. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट किंवा भारतीय करार कायदा यामध्ये ज्या तरतुदी आहेत म्हणजे व्यक्ती संज्ञान असली पाहिजे, व्यक्तीची मुक्त संमती असली पाहिजे आणि दोन्ही पक्ष करारातील हे या वैधानिक ज्या तरतुदी आहेत या तरतुदीनुसार करार करण्यास पात्र असल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टीचा समावेश या करार कायद्यामध्ये होतो आणि त्यामुळं हा भारतीय करार कायद्यातील एक सर्वसाधारण ज्या सगळ्या तरतुदी आहेत या तरतुदी यामध्ये लागू होत असतात. मित्रहो, याच्यानंतर आपल्याला याची जी महत्त्वपूर्ण तत्त्व आहेत या तत्त्वांचा विचार थोडक्यामध्ये करायचा आहे. यामध्ये 5 मूलभूत तत्त्व इथं विचारात घेतली जातात. यामध्ये परमोच्च विश्वास तत्त्व किंवा परस्पर विश्वासाचं तत्त्व असं म्हटलं जातं. हे तत्त्व क्रमांक 1. तत्त्व क्रमांक 2 जे आहे ते विमेहित तत्त्व किंवा त्याला प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट असं म्हणतो आपण. तत्त्व क्रमांक 3 जे आहे ते नुकसान भरपाईचं तत्त्व आणि तत्त्व क्रमांक 4 हे प्रिन्सिपल ऑफ सबरॉगेशन किंवा त्याला आपण
या मालकी हक्क बदलाचं तत्त्व असं म्हणतो. तत्त्व क्रमांक 5 हे वर्गणीचं तत्त्व आहे. या पहिल्या तत्त्वानुसार विमा हा करार आहे आणि या करारातील दोन्ही पक्ष म्हणजे विमेदार आणि विमा कंपनी यांनी परस्पर विश्वासाच्या तत्त्वानुसार वागलं पाहिजे, ही भूमिका इथं अभिप्रेत असते. परस्पर विश्वासाच्या तत्त्वानुसार वागणं म्हणजे काय, तर विमेदार जेव्हा आपल्या मालमत्तेचा विमा उतरवितो तेव्हा त्या मालमत्तेबाबत कुठल्याही प्रकारची माहिती ही विमा कंपनीपासून लपवून ठेवायची नाही किंवा कुठल्याही प्रकारे विमा कंपनीची फसवणूक होणार नाही. त्याच्या टायटलच्या बाबतीमध्ये असेल, त्याच्या संग्रहणाच्या बाबतीमध्ये असेल, त्याच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये असेल, ही सविस्तर माहिती विमेदारानं विमा कंपनीला दिली पाहिजे. आणि विमा कंपनीसुद्धा एक एक पक्ष म्हणून जेव्हा त्या करारामध्ये असते तेव्हा विमा कंपनीनं सुद्धा विमा हप्ता, नुकसान भरपाई अंतर्गत येणाऱ्या इतर गोष्टी या सर्व बाबींच्या बाबतीत विमेदाराला सविस्तर माहिती दिली पाहिजे. म्हणजेच परस्पर विश्वासाचा इथं कोणीही भंग करायचा नाही. असा भंग झाल्यास तो करार रद्द होऊ शकतो. विमेहित किंवा त्याला तत्त्व क्रमांक 2 जे आहे ते प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट किंवा विमेहित तत्त्व म्हणतो. विमेहित म्हणजे ज्या मालमत्तेचा अग्निविमा उतरवायचा आहे त्या मालमत्तेमध्ये कायदेशीरदृष्ट्या आर्थिक हितसंबंध, ज्याला इकॉनॉमिक इंटरेस्ट आपण म्हणतो किंवा फायनान्शियल इंटरेस्ट म्हणतो, ते असल्याशिवाय त्या व्यक्तीला त्या मालमत्तेचा विमा उतरवता येत नाही. मग असं कुणाचं असतं, आर्थिक हितसंबंध कुणाचे असू शकतात, तर मालमत्तेचा मालक ज्याचं कायदेशीर त्याला मालकी आहे किंवा कायदेशीर टायटल म्हणतो आपण, तो स्वतःच्या मालमत्तेचा किंवा संयुक्त मालकीची मालमत्ता असेल तर तो संयुक्त मालक याचा विमा उतरवू शकतो. दुसरं मालकाच्या वतीनं त्याचा प्रतिनिधी किंवा अभिकर्ता विमा उतरवू शकतो. भागीदारीतील भागीदार आपल्या मालमत्तेचा विमा उतरवू शकतो, कारण त्याचं विमेहित त्याच्यामध्ये असतं. बँकेकडं जी मालमत्ता तारण किंवा गहाण ठेवलेली आहे आणि त्याच्या आधारे कर्ज घेतलं असेल तर बँकेचे आर्थिक हितसंबंध त्याच्यामध्ये असल्यामुळं बँक विमा उतरवू शकते. पत्नी किंवा पती एकमेकांच्या मालमत्तेचा विमा उतरवू शकतात, कारण त्याचं त्याच्यामध्ये विमेहित असतं. आणि मालमत्तेचा विश्वस्त हा किंवा प्रशासक सुद्धा मालमत्तेचा विमा उतरवू शकतो. हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तिसरं महत्त्वाचं तत्त्व आहे ते नुकसान भरपाईचं तत्त्व. हे तत्त्व हे सांगतं की प्रत्यक्ष झालेलं नुकसानच भरून दिलं पाहिजे. यामध्ये कोणत्याही प्रकारे किती रकमेचा विमा उतरविला आहे हा भाग विचारात न घेता किती रकमेचं प्रत्यक्ष नुकसान झालेलं आहे हा भाग महत्त्वाचा असतो. समजा एखाद्या विमेदारानं आपल्या मालमत्तेचा 25 लाख रुपयाचा विमा उतरविलेला आहे आणि त्याचं आगीमुळं प्रत्यक्ष 10 लाख रुपयाचंच नुकसान झालं असेल तर नुकसान भरपाईच्या तत्त्वानुसार 10 लाख रुपयेच मिळतील. कोणत्याही प्रकारे विमा रकमे इतकी रक्कम विमेदाराला मिळणार नाही. आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की विमा कंपनीवर पैशातच नुकसान भरपाई दिली पाहिजे अशा प्रकारचं बंधन नाही, तर त्या मालमत्तेची पुनर्स्थापना करून दिली तरीसुद्धा ती भरपाईच मानली जाते. आणि त्यामुळं या ठिकाणी विमा कंपनीकडं ऑप्शन आहे की आर्थिक स्वरूपामध्ये भरपाई करणं किंवा त्या मालमत्तेची पुनर्स्थापना करणं, या दोन्हीपैकी कोणत्याही मार्गानं या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जाते. यानंतर चौथं महत्त्वाचं तत्त्व जे आहे ते मालकी हक्क बदलाचं तत्त्व. म्हणजे नुकसान भरपाईच्या तत्त्वानुसार ज्या मालमत्तेचं नुकसान भरपाई विमा कंपनीनं दिलेली आहे त्या मालमत्तेच्या उर्वरित अवशेषावर कायदेशीरदृष्ट्या विमा कंपनीची मालकी हक्क प्राप्त होतो आणि त्याची विल्हेवाट लावणं किंवा कायदेशीरदृष्ट्या त्याविषयी त्रयस्थावर दावा दाखल करणं अशा प्रकारचे सर्व अधिकार या मालकी हक्क बदलाच्या तत्त्वानुसार किंवा मालकी हक्क हस्तांतराच्या तत्त्वानुसार विमा कंपनीला प्राप्त होतात. हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि शेवटचं तत्त्व जे आहे ते वर्गणीचं तत्त्व, ज्याला प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रिब्युशन असं म्हणतो. या तत्त्वामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे की विमेदारांना कोणत्याही प्रकारे या विमा कंपनीचा गैरफायदा घेऊ नये. एकाच मालमत्तेचा जर 2 किंवा अधिक कंपन्यांच्याकडे विमा उतरविलेला असेल आणि आगीमध्ये त्या मालमत्तेचं नुकसान झालं तर ते नुकसान
प्रत्येक विमा कंपनीकडं विमेदाराला स्वतंत्रपणे मागता येत नाही किंवा तशा प्रकारचं क्लेम करता येत नाही.